सर्वांना नमस्कार. प्रणय बिपासू बायको या स्टोरीचे 9 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. मंजूची सासू आणि नंदची मुलगी मंजूकडे आल्या होत्या आणि मंजूची पाठ सासूनं तिच्यासमोर विजयला दाबू दिली नाही. लगेच आक्षेप घेतला. गडी कुठं बायकांची पाठ दाबत असतात का असं म्हणून मंजूसुद्धा उठली. सासूसोबत गोड गप्पा मारायच्या तिनं कॅन्सलच केल्या आणि बेडरूममध्ये येऊन त्याला तिनं बोलावलं आणि त्याच्याकडून खूप मसाज करून घेतला आणि मग थोडी चिडचिड व्यक्त करत बडबड करायला लागली. आता सासूसमोर पाहुण्यांसमोर बडबड करायची नसते. मग झालेला त्रास असतो तो नवऱ्यासमोरच काढायचा, दुसरा कुठे काढणार ना. सगळं बोलायचं आणि पुन्हा सकाळी उठून चांगल्या सोनेसारखं कर्तव्यदक्ष बायकोसारखं सगळ्यांचं करत बसायचं. विजयला सगळं माहीत होतं आणि तो नेहमी तिच्याच बाजूनं असायचा. तिचं सगळं ऐकून घ्यायचा आणि मग पुन्हा काळजीनं सकाळी ती उठली, तिचं रुटीन सुरू झालं, त्याचंही रुटीन सुरू झालं आणि नंदच्या पोरीसमोरच आणि सासूसमोर तो मंजूला ॲपल भरवायला लागला. आता हेही सासूला बघवत नव्हतं. मंजू आणि विजयचं प्रेम अगदी लग्न झाल्यापासून सगळ्यांच्या डोळ्यात खुपायचं आणि विजय मंजूला खूप भाव देतो हे सासूला आवडत नसायचं. सासूला वाटायचं लग्न होऊन 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, आता तरी त्यानं तिचं महत्त्व कमी केलं असेल, बायको करायचा बंद झाला असेल. वय वाढलं, लग्नाला खूप वर्ष झाली, मुलं मोठी झाली की प्रेम कमी होतं ना. माणसांच्या प्रायोरिटी बदलतात. पण मंजू आणि विजयमध्ये मात्र असलं काही नव्हतं. त्या दोघांसाठी फर्स्ट प्रायोरिटी म्हणजे ते दोघेच होते. विजयसाठी आधी बायको आणि मग मुलं आणि मंजूसाठी सुद्धा आधी नवरा मग मुलं आणि बाकी नातेवाईक नंतर. आता सासू 1-2 वर्षातून त्यांच्याकडे आली होती आणि जेव्हा केव्हा बघेल तेव्हा या दोघांचं प्रेम असंच असायचं आणि त्या बाईला इतकं पण कळत नव्हतं की आपल्या बोलण्यानं, आपल्या वाकडल्या तिरकड्या बघण्यानं या दोघांवर फरक पडत नाही. पण त्या अडाणीला कुणी समजावून सांगायचं? अडाणी माणसांचा वळ काही केला जात नाही. आणि आता सासू सांगायला लागली. मनीषा तिच्या भावाला आणि भावजईला खूप भांडते. सोनं पाहिजे मम्मीचं, मला अर्धं सोनं तरी द्या, 10 तोळे द्या असं म्हणते. आणि तिच्या माहेरचे महाकंजूस. आता तर सोनं 1.5 लाखाच्या वर गेलं होतं प्रति तोळा आणि आता ते तिला ग्रॅमभर सुद्धा देत नाहीत. आणि मनीषा आता तिकडंसुद्धा भांडून भुसकट काढत होती. आणि मंजू म्हणाली, बाई ग, काही गरज आहे का? या बाईला काय कमी आहे कुणास ठाऊक. एवढं सोनं आहे, नाणं आहे, मुलं आहेत, जमीन जुमला बंगला, सोन्यासारखा नवरा, तरी या बाईची हवस काही गेली नाही. बरं असंही नाही की ही खूप कामाची आहे, तिला काहीही काम करायला नको, नुसतं बसते आणि लोकांची मापं काढते आणि काहीही काम न करता मला लोकांनी सजवलं पाहिजे, सोन्यानं मडवलं पाहिजे, डोक्यावर घेऊन नाचलं पाहिजे, माझ्या नावावर जमीन जुमला केला पाहिजे आणि मलाच किंमत दिली पाहिजे, अशी तिची अपेक्षा. आणि तशी गुणाची असती तर तिला पाळण्यात सुद्धा बसवलं असतं स्वतः मंजूनं. आणि सासू म्हणाली, सणासुदीला ना मुद्दाम यायला बघते माझ्याकडं, पण भाऊ तिला आणतच नाही. मी सांगितलं तिला घेऊन येऊ नको, ती काहीच करत नाही, येऊन बसून खाते नुसती आणि माझा जीव खाऊन जाते. आणि मंजू म्हणाली, आई तो विषय सोडून द्या, उगीच माझ्या घरात निगेटिव्हिटी पसरवू नका त्या बाईचं नाव घेऊन. आणि सासू गप्प बसली. मग नंदेच्या मुलीला ड्रेस वगैरे घेतला, कारण नाही घेतला तर आजी लगेच सगळीकडे सांगत गेली असती. मग 4 दिवस होत्या दोघीही आजीनात. मंजूनं खायला प्यायला काही कमी केलं नाही आणि मग आदल्या दिवशी म्हातारीला घालवलं, सोबत काही पैसेसुद्धा दिले. आणि मग त्या मुलीला विजय सोडायला जाणार होता आणि त्याच्या मोठ्या मुलाला भेटायला सुद्धा जाणार होता. मुलाची आता 10वीची बोर्ड परीक्षा जवळ येत होती ना. मग त्याला भेटायला काही एक्सपर्ट मराठी इंग्लिशचे तो स्वतः घेऊन निघाला होता. विज्ञान आणि मॅथचा एक्सपर्ट तर तो स्वतःच होता. आणि मग मंजू म्हणाली, अहो लवकर उरका, किती उशीर करताय, पुन्हा यायला उशीर होतो आणि अंधार पडतो. आणि त्याचं आपलं 12 वाजले तरी इथेच गुडू करायचा. याचा फोन आला त्याचा फोन आला की बोलत बसायचा.
आपल्याला कुठेतरी जायचं आहे, जायला 3 ते 4 तास लागतील हे त्याला कळतच नव्हतं. महत्त्वाचे फोन नसले तरी घ्यायचा आणि बोलत बसायचा. मंजूनं मुलासाठी घरचा डबा केला होता आणि त्याची जेवणाची सुट्टी होऊन गेल्यानंतर जाऊन काय उपयोग. त्यानं भूक भूक करत बाबांची वाट बघायची आणि यानं इकडं मिजाज करायची. आणि मंजूनं नंदेच्या मुलीला सुद्धा जेवण बांधून दिलं होतं आणि इतक्या चांगल्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं आणि तो नेमका मंजूची चूक पकडायचा. आणि विजयचा एक फोन सुरू झाला आणि मंजू चिडली आणि वैतागून म्हणाली, पेटवा तो फोन, ठेवा की आता, जा ना लवकर. कधीचा स्वयंपाक करून ठेवलाय मी. आणि त्याला राग आला. त्यानं पटकन फोन संपवला आणि नंदेच्या मुलीसमोरच म्हणाला, नालायक बाई, तुला अक्कल आहे का? कुठे काय बोलावं? फोन सुरू आहे आणि बोलतेस का? म्हणजे समोरच्याला काय वाटेल? माझी घरात काही किंमत नाही? आणि मंजूसुद्धा आता चिडली. नंदच्या पोरीत देखतच त्यानं तिला नालायक म्हटलं म्हणून. इथे जर सासूसमोर असती तर तिला फार आनंद झाला असता. कितीही चांगली वागली तरी कुठल्या सासूला आवडत नाही सुनेचं कौतुक. आणि मंजूची सासू आता मंजूसोबत चांगली वागत होती, कारण आता तिला तिकडून थोरला मुलगा थोरल्या सुनेनं लाथ घातली होती म्हणून. आता ते असो, पण मंजू चिडली आणि मंजूनं सुद्धा हळूहळू त्याला शिव्या द्यायला सुरुवात केली. आणि ती पण म्हणाली, नालायक. तो तिकडून म्हणाला, झकमारी बाई. मंजू इकडून हळूच दात ओठ खात म्हणाली, हलकट क्वालिटी. तो आणखीन चिडून म्हणाला, नीच बाई, नवऱ्याला शिव्या देते. आणि ती सुद्धा म्हणाली, नालायक माणूस बायकोला शिव्या देतो. आणि अरे देवा, या दोघांचं आता हळूहळू काम तर सुरू होतं. दोघांचे हात सुरू होते. तो कपडे घालत होता, ती भांडी घासत होती आणि एकमेकाला अशा शिव्या देणं चालू होतं. ते ऐकून नंदची मुलगी कधीच गुपचूप 2 घास खाऊन तिथून सटकली होती. आणि या दोघांमध्ये हळूहळू शीतयुद्ध पेटलं की. जास्त भडका नाही उडाला, ती मुलगी होती म्हणून, पण आता भडका उडणारच होता. आणि मंजू आतल्या धुमसत आता गप्प झाली, ज्वालामुखीसारखी. तो प्रवासाला निघाला होता म्हणून, कारण हा धूमकेतू चिडून बाहेर गेला की तिला भीती वाटायची. आणि आता ते निघाले आणि मंजू म्हणाली, देवाला नमस्कार करा आणि निघा. त्यानं तिचं ऐकलंच नाही. इकडे तिकडे मुद्दाम केलं, पण देवाच्या पाया पडला नाही. आणि मंजू नंदेच्या मुलीला म्हणाली, तायडे, तू नमस्कार कर ग. ज्याला ऐकायचं त्याला ऐकू दे, नाही तर बसू दे बोंबलत. आता बारकं पोरगं घाबरलं. आता आईबाबांमध्ये खूप महिन्यानंतर युद्ध पेटणार म्हणून, कारण दोघांमध्ये चांगलीच टशन रंगली होती. आणि तो मधल्यामध्ये दोघांना हसवण्याचा प्रयत्न करायचा आणि साईबाबांचं भजन म्हणायचा. आणि मंजू आणखीन एकदा तो ऐकेना म्हणून चिडून म्हणाली, नमस्कार केल्याशिवाय बाहेर जायचं नाही सांगून ठेवते, नाहीतर मी दिवसभर देवासमोर बसेल. आणि बाळ मंजूला म्हणालं, आई, अगं बाबांनी नमस्कार केलाय, तुला नाही दिसला, पण मी बघितला. आणि मग मंजूची शांती झाली. तिनं आठवण करून दिल्याशिवाय या माणसाला तर काही आठवतच नाही. आणि मग ते दोघेही निघाले. आता 2-3 तास झाले निघून, पण नेहमी त्याला अर्ध्या तासाला फोन करणारी तिनं आता त्याला फोनच नाही केला. ती पण चिडली होती. तिला फार राग आला होता त्याचा. नालायक म्हणाला हा माणूस मला म्हणून. त्या लग्नाला आलेल्या मुलीसमोर असं म्हणाला. काळजी वाटली मला, म्हणूनच म्हटलं ना, फोनवर बोलू नका, पटकन जा, सावकाश जा आणि सावकाश या. या माणसाला घरून उशिरा निघायची सवय आणि फास्ट ड्रायव्हिंग करत पोहोचायची सवय. बायकोचं कुठं काय चुकतं, पण नेमकी बायकोच शिव्या खाते. तिचं तोंड दिसतं पण तिची काळजी नाही दिसत. आता लहान बाळ म्हणायचं, आई फोन कर ना गं बाबांना एक. आणि मंजू म्हणाली, घे तूच कर आणि तूच बोल. आणि त्या बाळानं किती फोन केले, पण या हट्टी माणसानं तिचा एकही फोन घेतला नाही. अजिबात म्हणजे अजिबात उचलला नाही. मंजू आता घाबरली. कितीही राग आला तरी तो फोन उचलायचाच, रुसून बोलायचा पण उचलायचा. आता मात्र त्यानं फोन उचलला नाही. जे काय असेल ते आता समोरासमोर बघायचं, पण तो बाहेर गेला ना की जास्त रागाला घालवायचं नाही त्याला, असं तिचं तत्त्व. तिनं त्याला व्हिडिओ कॉल केला व्हॉट्सअपवरून, तरीही त्यानं रिसीव्ह केला नाही. आणि शेवटी तो मोठ्या मुलाजवळ पोहोचला. आणि मंजूनं फोन केल्यानंतर मुलानं फोन उचलला संध्याकाळच्या 5 वाजता. आणि फक्त मुलगाच बोलला की बाबा माझ्याजवळ आहेत असं म्हणाला. आणि विजय
पुन्हा तासभर तिथे थांबून परतीच्या प्रवासाला लागला. आता संध्याकाळच्या 8 वाजले. तो कधी येणार, कधी पोहोचणार कळायला मार्ग नव्हता. तो तिचा फोनच उचलत नव्हता. अजिबात बोलला नाही मंजूशी. इथे जर चांगला असता ना तर फोनचा वर्षाव केला असता. पूर्ण रस्ताभर बोलत बसला असता आणि तिचं डोकं खाल्लं असतं. पण एकदा टॉय केलं की ह्याचं टॉय असतं. शेवटी मंजूनं त्याच्यासोबत गेलेल्या एका शिक्षकांचा फोन कुठून तरी मिळवला आणि त्याच्या फोनवर फोन केला आणि मुलाला बोलायला सांगितलं. रथसप्तमी होती आणि मंजूला हळदी कुंकवाची अनेक निमंत्रणं होती. पण आता स्वारी घरी नाही, मग कुणासोबत जायचं? सगळी निमंत्रणं कॅन्सल झाली आणि हा माणूस आता रात्री घरी यायला 12 वाजवणार होता. तेच जर लवकर गेला असता, लवकर आला असता तर सगळी कामं झाली असती की नाही? आणि म्हणून मंजू चिडायची. तिच्या एकाही मैत्रिणीकडे किंवा रॉयल मेंबरकडे त्याला हळदी कुंकवाला जाता आलं नाही. एक जणीचा फोन आला आणि मंजू म्हणाली, काय करू, आमची स्वारी अजून घरी नाही आली. आणि त्या म्हणाल्या, मला काही नाही सांगायचं, 11 वाजले तरी यायचं हळदी कुंकवाला, नाही तर पेनल्टी द्यायची. आणि मंजू म्हणाली, घ्या पेनल्टी, आता काय करू मी? त्या म्हणाल्या, मग रिक्षा करून यायचं ना दिवसाबरोबर. आणि मंजू अशी जातच नव्हती कुठंच एकटी त्याला सोडून. गेलं तर त्याच्यासोबत, नाही तर राहिलं. मग शेवटी त्या मॅडमनं फोन हेकडून ठेवला आणि विजयला लावला आणि म्हणाली, कुठे आहात सर, कधी येत आहे हळदी कुंकवाला बायकोला घेऊन? आणि तो म्हणाला, मॅडम आज नाही आलो ना तरी उद्या 26 जानेवारी आहे आणि दुपारी येतो. आणि त्या म्हणाल्या, आम्ही निघालो उद्या फिरायला. उद्या कुठे येणार? आणि हळदी कुंकू आज आहे, आज रथसप्तमी आहे, उद्या नंतर होणार नाही. आणि आता कसं करायचं? मग मंजूनं आता त्या शेजारच्या सरांना फोन लावला आणि बाळ बोललं त्यांच्यासोबत. आणि म्हणाला, आमचे बाबा कुठे आहेत? आणि ते सुद्धा ध्यान म्हणालं, तुझ्या बाबाला गाडीला बांधलं आहे आणि ओढत ओढत आणतोय. आणि तुझे बाबा ना गाडीवरच बसलेत असं म्हणायचा. आणि मग बाळ म्हणालं, आमच्या बाबांना फोन द्या. आणि मग विजय म्हणाला, येतो रे दादू, जवळ आलोय. आणि बाळ चिडून म्हणाले, दिवसभर फोन का नाही उचलला तुम्ही, आधी ते सांगा. आईशी बोलायचं नाही तर माझ्याशी तरी बोलायचं ना, तुम्हाला आमची काळजी आहे की नाही? आणि विजय म्हणाला, अरे चार्जिंग संपलं. मुलगा म्हणाला, मग गाडीमध्ये सिस्टीम नाही का चार्जिंगची? बाबा खोटं बोलू नका. आणि विजय म्हणाला, बरं येतो, ठेव आता फोन. आणि बरं का बाळा, तू जागा राहा, असं आवर्जून विजय म्हणाला, नाहीतर मला थंडीत बाहेर बसावं लागेल. आणि आता याचा अर्थ बायकोवर तो रुसला आहे आणि बायको रुसली आहे, मला दरवाजा उघडणार नाही हे त्या शेजारच्या शिक्षकालाही कळलं आणि ते हसायला लागले. आणि मग आता मंजूनं आपलं झोपूनच टाकलं, कारण तो बाहेरून खाऊन येणार होता आणि तो केव्हा आला रात्री आणि केव्हा तिच्या शेजारी येऊन झोपला तिला कळलंच नाही. आणि पुन्हा तसंच चीनच्या भिंतीसारखं पाठ करून झोपला तिच्याकडं हाताची घडी घालून. आणि मग मंजूनं सुद्धा इकडून भिंत उभा केली, पाठीला पाठ लावून 36चा आकडा करून झोपली. काल रात्रीच दोघांनी पलंगतोड रोमॅन्स केला होता आणि दुसऱ्या दिवशी त्यांना इतकं भांडायचं असतं. कालच्या रात्री दुधात साखर मिसळून जावी असे एकमेकात मिसळून गोड गोड झाले होते आणि आज जणू काही एकमेकांचे जाणी दुश्मन आहेत अशी खुन्नस देत होते एकमेकांना. मग सकाळ झाली आणि तो उठला. प्रजासत्ताक दिन होता आणि पटापट सगळ्यांनी तयारी केली. तिला तो काहीही म्हणाला नाही आणि गुपचूप गेला आणि गाडीत बसला. तिनं चहा ठेवला होता त्याच्यासाठी, पण त्यानं घेतला नाही. मग ती चहा पिली, त्याला घे म्हणालीच नाही आणि जाऊन गाडीत बसली. मग आता गावाकडून सतत फोन येत होते. झेडपीचं इलेक्शन लागलं होतं ना आणि गावाच्या राजकारणाची दिशा ठरवण्यासाठी त्याला सतत बोलवायचे. मग शाळेतून आल्यानंतर तो गावी जाणार होता आणि मंजूलाही माहीत होतं, पण ती विसरून गेली होती रागाच्या नादात. आणि मग तो आला आणि फोनवरच म्हणाला, निघतोय मी. आणि तिच्या लक्षात आलं आणि ते पटकन ती स्वयंपाकाला लागली. त्याच्यासाठी पटकन 15 मिनिटात जेवण बनवलं आणि त्यानं ते गुपचूप खाल्लं. आणि मंजूला वाटलं, आता रात्रीचं भांडण तो विसरला असेल आणि जाताना आपल्याला बोलेल, नेहमीप्रमाणे किस करेल. मंजूची पाठ अजूनही दुखतच होती आणि तिला आता त्यात सर्दीसुद्धा आली होती.
त्याला जेवायला घातला आणि ती झोपली. यानं मात्र तिच्याकडे साफ दुर्लक्ष केलं आणि गेलं निघून दरवाजा लावून. तिला वाटलं का झोपलीस असं विचारेल, जवळ येईल, तोंडावरून हात फिरवेल नेहमीसारखा, पण काहीच नाही. आणि मग काही अंतर गेल्यानंतर तिला एक भज्याची प्लेटचा फोटो काढून टाकला आणि तिनं इकडून रुसून मेसेज केला, माझ्याशी जाताना का नाही बोलला, मला जाताना का नाही किस केला. आणि त्यानं मेसेज केला, नवऱ्याला शिव्या देणाऱ्या बायका आपल्याला आवडत नाहीत. आणि मंजू मेसेज करून म्हणाली, आधी मला नालायक कोण म्हणालं, सुरुवात कोणी केली. आणि आता तिकडून नो रिप्लाय. आणि मग ती पण चिडली. तिला वाटलं संध्याकाळचा तो फोन करेल, दार नीट लावा वगैरे म्हणेल, पण तो गेला तसा गावकी आणि भावकीच्या मीटिंगमध्ये बसला होता. मग तिनं झक मारत गुड नाईट जानू असा मेसेज केला, पण फुगलेल्या तोंडाचा जानू काहीच बोलला नाही. मंजूनं आता स्वेटर घातला, काश्मीरी टोपी घालून ओठांचा पाऊट वगैरे करून त्यानं फोटो टाकले. क्यूट दिसत होती काश्मीरी टोपीत, पण याला मात्र मोतीबिंदू झाल्यासारखा वागत होता. शेवटी सकाळ झाली. तिनं फोन केला आणि म्हणाली, उठलास का जानू. आणि तो नेहमीच्या त्याच्या स्टाईलमध्ये म्हणाला, इथं उठवणारी नाही तर कसा उठेल. असा थोडासा जोक केला. ती हसून म्हणाली, म्हणजे माझी आठवण येते ना. आणि तो पुन्हा म्हणाला, शिव्या देणाऱ्या बायका मला आवडत नाहीत आणि आपण त्याची आठवणही काढत नाही. मंजू आता नाराज झाली. हा माणूस आता किती दिवस नाद लावणार होता कुणास ठाऊक. आणि पुन्हा तिनं त्याला दुपारी फोन केला आणि म्हणाली, हॅलो, कोल्हापूरची बायको बोलते, तुम्ही काय करताय. आणि तोही म्हणाला, गावाकडची बायको सांभाळत बसलोय, चल ठेव फोन. आमदारांना भेटायला गेला होता ना, आणि आमदारांनी त्याचा हात पकडला, ते सोडेच ना. या सर बसा सर, या सर बसा सर, आणि किती दिवसातून गावी येतात हो तुम्ही, आणि तुम्ही आमचे गुरु असं म्हणत होता तो आमदार. आता मतासाठी गोड बोललं जातं हे विजयरावांना माहीत होतं. राजकारणात कसलेले मल्ल होते ते. आता बायकोनं इतकं पाणी लावून पागल होत नाही माणूस, आणि त्या आमदारानं पाणी लावून पागळणार होते का, तर अजिबात नाही. आता मंजूचा सुद्धा शाळेत कार्यक्रम होता मंगळवारी हळदी कुंकवाचा. रथसप्तमी झाली तरी सुद्धा माता पालकांसाठी आयोजित केला होता. ती त्या विभागाची प्रमुख होती. 2 दिवसांपूर्वीच त्यानं मंजूला लिपस्टिकसह सगळं मेकअपचं साहित्य आणून दिलं होतं. आणि मंजू सगळं मेकअप वगैरे करून काय दिसत होती, अगदी अप्रतिम. त्यात सागरवेणी घातली होती. आयुष्यात पहिल्यांदा तिनं तिच्या लांब सडक केसांची सागरवेणी घातली. आणि स्कूलमध्ये लिपस्टिक लावायची ही पहिली वेळ. आणि सगळे टकामका बघायलाच लागले. आणि पुन्हा शाळेतल्या बायका चिडवायच्या, सर असते तर बरं झालं असतं ना, सरांनी तिला आत्ताच उचलून घरी नेली असती गाडीत घालून, आणि तिचे फोटो काढून पाठवू का सरांना, म्हणजे सर धावत येतील गावावरून असे म्हणायचे. आणि ती नुसती लाजून गोरीमोरी व्हायची आणि गाल लाल व्हायचे. आणि तीही वाट बघत होती, आज तो केव्हा येईल. पण रात्र पडल्याशिवाय तो काय येणार नव्हता. पण मंजूला हे सगळं काढून टाकावं लागणारच होतं, पण हरकत नाही. तरीही तिनं दिवसभर खूप छान मूड बनवला होता. आणि आज तो आला की त्याचं काही खरं नव्हतं. खूप रोमॅन्स करायचं असं तिनं ठरवलं होतं, आणि झालं. नेमके पिरियड आले आणि तिचं तर नशीबच खोटं होतं. मग शेवटी आईनं दिलेल्या भाज्या, अंडी घेऊन तो आला. आणि मंजू आपली पटकन उठली, आज्ञाधारक पत्नीसारखी हातातून त्याच्या बॅग घेतली. आणि आल्यानंतर नेहमीच गावाला हे झालं ते झालं अशी नेहमीसारखी बडबड त्यानं केलीच नाही. म्हणजे अजूनही तो फुगलाय असं तिला कळलं. तिलाही आता पिरियड आले होते. पोट दुखत होतं, सर्दी आली होती, खोकला आला होता, सगळीच दुखणी एकदमच आली. त्यामुळे तीही त्याला जास्त बोलली नाही. आणि झोपताना तो मुलाला म्हणाला, अंथरूण कर सगळ्यांचं, आणि तू लवकर झोप असं त्याला म्हणाला. आणि मंजूला कळलं की त्याला तिच्याजवळ झोपायचं आहे. आणि मंजू मुद्दाम त्याला म्हणाली, बाळा, आज मी बेडवर झोपणार, दुसऱ्या बेडरूममध्ये. आता असंही तसंही पिरियडमुळे काही करायचं नव्हतं, आणि तिला पिरियड आलेले त्याला माहीत नव्हते. आणि त्याला वाटलं ती मस्तीत मुद्दाम दूर झोपते. आणि झालं. तोही फुगलेला तो आणखीनच जास्त फुगला. आणि झोपतेस तर झोप लांब असं म्हणाला. मग 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, मंजू तिकडेच झोपली होती. 3ऱ्या दिवशी मात्र त्यानं स्वतः होऊन स्वतःचे कपडे धुतले, 2 ड्रेस. तिला खूप सर्दी खोकला आहे ते बघून.
थंड पाण्यात गेलं की तो वाढायचा ना. आणि मग थोडासा रंगात आला होता आज. रोमॅन्टिक गाणी वगैरे म्हणायचा. त्याला वाटलं आज ती स्वतः होऊन जवळ येऊन झोपेल. पण मंजू आजही तिकडेच झोपली बेडवर. तिला वाटलं तो येईल बेडवर जवळ झोपायला, मला जवळ घेईल आणि मग मीही त्याला खूप रोमॅन्टिक मूडमध्ये आणून त्याला खूप उतावळा करेन. किसिंग करणार, क्रशिंग करणार आणि त्याला खूप खूप उत्तेजित करायचा आणि 4 दिवसाच्या अबोलाचा बदला घेत त्याला एप्रिल फूल करायचं. आणि मग त्याची जी मज्जा यायची ना, ते बघून तिला फार आनंद होणार होता. पण कशाचं काय, डफर जानू जवळ आलेच नाहीत आणि मंजूचा प्लॅन फसला. मग तीही जवळ गेली नाही. मग घरी आल्यावर ती मुलाला म्हणाली, मला काहीतरी खावं वाटतं, मला ना केक खावं वाटतो, भाकरवडी खावं वाटते आणि मला मलाईचा पेढा खावं वाटतो. आणि मुलगा म्हणाला, मी घेऊन येतो, लगेच आणतो. आणि ती म्हणाली, तू नाही, बाबांनी आणायचं तर खाणार, मी माझ्या नवऱ्याचं खाणार, तुझं नको. आणि तो म्हणाला, मग तू फोन कर बाबांना आणि सांग. आणि ती म्हणाली, नाही, त्यांनी त्यांच्या मनानं आणावं, मी नाही फोन करणार, नाहीतर मी भांडणारच. आणि ते पोरगं घाबरलं आणि म्हणालं, आई असलं करू नको बरं का, ते काही मनकवडे आहेत का गं तुझ्या मनातलं ओळखायला, थांब मी सांगतो फोन करून. असं म्हणून त्यानं फोन केला आणि म्हणाला, बाबा आईला भाकरवडी घेऊन या. आणि तो म्हणाला, खोकला आला आहे, तळलेले पदार्थ नको, तुझ्या आईला म्हणावं फळं खा की तिथली, ते नाही खात आणि ते नाही जात तिच्या घशाखाली. मुलगा म्हणाला, बाबा केक तरी घेऊन यावं, नाही तर ती चिडेल. आणि तो म्हणाला, बरं आणतो. मग आता तिच्यासाठी केक घेऊन आला. मस्त जेवण झाल्यावर दोघांनी केक वगैरे खाल्ला. आणि आजही ती वेगळी झोपायला गेली. ती झोपली होती आणि मध्यरात्री तो उठला. तिलाही लगेच जाग आली आणि तिला वाटलं आता तो येतोय की काय जवळ, कारण त्यानं तिचा दरवाजा उघडून बघितला होता ती झोपली आहे की नाही. आणि पुन्हा रात्रीचाच स्वीट त्रास देईल असं तिला वाटलं. पण कशाचं काय, बाथरूममधून परत गेला तिकडेच. आणि मग सकाळी उठल्यानंतर तिला 5वा दिवस होता. ती आता फ्री झाली होती आणि मग त्याच्यासाठी चहा वगैरे दिला, केस वगैरे धुतले. दोघंही पुन्हा स्कूलमध्ये जाण्यासाठी रेडी झाले. आज त्यानं पांढरा शर्ट घातला आणि बाह्या कोपरापर्यंत मुडपल्या. कानामागचे केस थोडे थोडे पांढरे झाले होते. मिशीतून 4-5 केस पांढरे होऊन डोकावत होते आणि सॉरी जरा डॅशिंगच दिसत होती, एकदम रुबाबदार. आणि नेमकं निघताना मंजू त्याच्यावर फिदा झाली. त्यानं गाडीची चावी घेतली आणि तिनं समोरून त्याला मिठीच मारली, तब्बल 6 दिवसातून. आणि तो म्हणाला, नवऱ्याला शिव्या देणाऱ्या बायका आपल्याला आवडत नाही. आणि मंजू म्हणाली, विसरा ना ते. तो म्हणाला, विसरू शकत नाही. आणि आता तिनं खट्याळपणे त्याला डोळे मारायला सुरुवात केली. तो तक्रार करायचा तिची आणि ती डोळे मारायची, तो तक्रार करायचा आणि ती डोळा मारायची, पण तो हसत नव्हता. आणि तिनं त्याच्यासमोर डोळे मिटून घेतले अलगद आणि त्याच्या तोंडासमोर तोंड घेऊन गेली आणि पाऊट केला. आणि तिच्या मनात होतं की आत्ता जानू नक्की पागल होणार, तोंडात तोंड घालून पॅशनेटली किस करणार म्हणजे करणार. शेवटी 6 ते 7 दिवसांचा दुरावा होता. त्याला माहीत न होताच पिरियडसुद्धा येऊन गेला होता आणि हे त्याच्यासाठी सरप्राईज होतं. पण आता मंजू तब्बल 5 ते 7 मिनटं डोळे झाकून त्याच्यासमोर ओठ घेऊन उभा होती. पण नाही म्हणजे नाही. या हट्टी माणसानं फक्त तिच्याकडे रोखून बघितलं, पण अजिबात मन पागळलं नाही किंवा त्याच्या तोंडाला पाणीसुद्धा सुटलं नाही. आजही इतकी सजली होती, त्या दिवशी मेकअप केला होता तसा केला होता, पण नाहीच, तो पागळला नाहीच. आता तो पागळला असता तर तिची चुटका मारण्याची सुद्धा तयारी होती. आणि मंजूनं आपलं वाईटच तोंड केलं, पर्स उचलली आणि गेली निघून. आणि पुन्हा दिवसभर त्याला आय लव्ह यूचे मेसेज करत बसली. आणि आता बघू संध्याकाळी तरी आल्यावर रुसलेला नारायण तिच्यावर प्रसन्न होईल की नाही. मग संध्याकाळी तिनं बाजरीची भाकरी केली, खरडा वगैरे बनवला आणि म्हणाला, भाकरी कोणत्या पिठाची केलीस? मंजू म्हणाली, आईनं अंडी घालून दिली ना पिठात, त्याची केली. आणि तो म्हणाला, मला त्या पिठाची भाकरी नको. ती चकित होऊन म्हणाली, का? तुम्हाला आवडते म्हणून केली बाजरीची भाकरी. पण तो म्हणाला, कोंबड्यांची अंडी घातली ना आईनं त्यात, ती अंडी कुठं कुठं पडलेली असतात, लोळलेली असतात आणि विशेष म्हणजे ते कोंबडीच्या भावच्यातून आलेले असतात आणि त्यांना त्यांची शी लागलेली असते आणि तेच अंड पिठात टाकायचं आणि तेच पीठ खायचं का? मला भाकरी नकोच,
तुम्हीच खाती घाण, असा तुसडा विजय म्हणाला. आणि मंजू खूप हसली आणि त्याच्यासाठी ज्वारीची दुसरी भाकरी केली.